श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दासगुरु महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21। श्री गणेशाय नमः। जय जय आजी अनंत वेशा, जय जय आजी अविनाशा, जय जय आजी परेशा, ब्रह्मांड दिशा नमो तुशी। देवा तू आपणास पतित पावन नामकास, सर्वदा आहे धरलेस याचा विचार करीगा। पाप्यावरी प्रेमामित तुझे देवा सते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणले कृपाळा। म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येत जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा। करू नको रे घन निळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून। तूच पतित पावन तूच पुण्यवान, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलगद सर्वदा। सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रविशी। तमज जो भेटण्याई तो तेथे प्रकाश होई, अंधार तो अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा। पाप पुण्याची वासना तूच उपजीविशी नारायणा, आपल्या रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी। काही असो आता तरी चितारहित मजला करी, दास गुण हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे। तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतात, अभेगेच तुझ्या हातात आहे किर पांडुरंगा। श्रोते आता सावधान हाकळ सध्याय परिसपूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा। एकविधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदसाची, त्यांच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय। बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गौंड्याच्या, तो दोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला। 30 फुटावरून पडला खाली गडीव दगडावर, तो पडता लोकांनी पाहिला जन्मनती मेला मेला। उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचेतो, परी घडले अघटित खोटे न लागले त्या प्रत। जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे झाले, सोपानसह्य ज्या परी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मुद्रा कारणे। मजूर म्हणे लोकाला माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास। पायी भूमीसी लागता क्षणी तो न दिसला मजला गुणी, हे वृत्त ऐकुणी लोक उगे आनंदले। अभिश्राप कोणाचा समर्थ नागीतिसाचा, हा योग पडण्याचा देवानेचा आला तुझ। या तुझ्या पडण्याचे स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करारा कारणे ऐसे भाग्य कोणाचे। असो एक बाई रजपुतांची जयपुराहून आलिसाची, बाधा होती भूताची तया अंबले कारण। तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे। तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पेशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय। या दृष्टांते करून आपल्या 2 मुलासी घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा। प्रतिपदीपासून भला उत्सवासी आरंभ झाला, अपाट समुदाय मिळाला नमित श्रोते शेगावासी। खांब सभा मंडपाचे झालेले होते ते तसाचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती। 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी। उत्सवांचे निमित्त भले खांब भक्तांनी बंद केले, खांब होते बसविले नुसते मात्र ते ठाई। श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे। त्या गर्दीत ही बाई उभे खांबास एका पायी, होती तिला सुचली नाही गर्दीती यत्न कंचित। म्हणून खांबाच्या आश्रया केली निर्भय व्हावया, गर्दीती चुकवावया परी झाले विपरीत। तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण। ही बाई कुठली कोण, लहान मुले दिसती 2 खांबाखाली एधवा। 10-20 जणांनी खांब काढलेला अंगावरुनी, पाणी मुखात घालूनी लोंबाकडे पाठविले। ही लोंबा डॉक्टरीनं शस्त्रविद्येत ती प्रावीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्तांची। तिने या रजपुतनीला रीतीप्रमाणे उपचार केला, लोंबो म्हणे ना लागला मारीला कुठेच। हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे। आश्चर्य वाटले लोकाला प्राणबाईचा वाचला, हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव। खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिली त्या गजाननाने। बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहरापत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा। ऐसेच एका विश्वासी नाही कनवऱ्याच्या मस्तकासी, सोडित असता मंडपासी
लाकडी गोल पडला हो, तोही गोल थोर होता. परी स्वामींची अगाध सत्ता, कोठे ना अगाध होता. नाईक नवरा वाचला, पुत्र कृष्णाजी पाटलांचा. रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा. एकसे शेगावी एक दिवशी त्यांच्या घरी, येते झाले साक्षात्कारी. येन दुपारच्या उसरी, गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का. ऐसे म्हणून मारिले हाका, रामचंद्र पाटलांते. पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटते कौतुक. गोसाव्याचे एकूण हाक, दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजाननीची ऐसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात, आला घेऊन घरात. दिला बसण्यास पाठ, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला. काही तुझं सांगण्याला, ते तू ऐके मनापासून. कर्जांची न चिंता करी, ते पिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी, थोडी गोरडी पडत असे. तैसा साही प्रकार, संपन्नतेचा येईल पुर. कृपागणा वर्षाल्यावर, श्रीहरींचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही, कमी नाही पडणार. आन ताट वाढून, सुखरास देई भोजन. मर्जी असल्या पांघरून, घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा, याचिकासी दिल्या जाना. ते पावते नारायणा, याविषयी शंका नसे. परी तो याचक, आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून हे कौतुक, होणार नाही कधीही. आणले ताट वाढुनी, गोसावी जेवला प्रेमानी. 5 रुपये पाटलांनी, दक्षिणा ठेवली त्याच्या करा. ते गोसावी म्हणला, ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी, मी आलो तुझ्या पासी. ती आनंद देईमसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा, देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना, कोणी नाही ते सांप्रत. तुझी कांता जरी, वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा बरी. ही दक्षिणा दिल्याने, बोलाव तुझ्या पुत्राप्रत. त्यांच्या कंठी एकताईत, बांधितो म्हणजे चेटुंकणी भूत. याची न बाधा होई त्यासी, काकी हे जमेदारी. कठीण आहे भूमीवरी, पाण्याचीच पाणी वैरी. एठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरुण. त्यांचा उपयोग करणे जाण, अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नतीला सोडू नये. राजाविरुद्ध जाऊ नये, उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण, हे पाहावे शोधून. तांबिकाच्या नादी जाण, कदापि लागू नये. ही व्रते पाळल्यास, तुझी ऋणी श्रीनिवास. होईल या वचनास, असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी वनवरी. साधू संत येता घरी, विनमुख त्याला लावणे. अपमान खऱ्या संताचा, झाल्या कोपेश्वराचा. होतसे बापासाच्या, संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजांचे उणे, पाहू नये एकदा म्हणे. सोयऱ्या धैर्य कारणे, समयानुसार मान द्यावा. कोप असावा ब्राह्मत्कारी, दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी, काट्यात गोडगरे. मी तुझ्या पाठीस, आहे जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंठास, गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला, अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला, दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर, मानसी करी विचार. हा गोसावी कोणी तर, नसावायसे वाटते. श्री गजानन स्वामी मला, आले उपदेश करायला. घेऊन गोसावी वेशाला, हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन, संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन, भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र, तारक सुनी परम पवित्र. अनुभव येण्या मात्र, सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका, देतो आता ती तुम्ही ऐका. वेळ उगा दौडू नका, पूर्ण हवे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरूंचे वंदन. केले पुढे निवेदन, गजाननाच्या पूर्वचरिता. माघमासी सप्तमीचा, समर्थ आले शेगावासी. देवीदासांच्या सदनापाशी, दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर, 2 होते चतुर नर. त्यांनी परीक्षा अखेर, केले गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात, येणे परी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात, महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला, रस्त्यात चमत्कार धाविला. बंकटलालाच्या घराला, महाराज शिव गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायाला, गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला, पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरवली, प्रथा गांजाची पडली.
ते तपासुनी भले शेगावाचे मठात जानराव देशमुखांचे गंडांतर टाळले साचे देऊन तीर्थ पाण्याचे आपले ते स्वामींनी मृत्यूंचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर विठोबासी तिला मार ढोंग करीतो म्हणून कथा चतुरोध्याय ठाई येणे रीती असे पाही जानकी रामे दिला नाही विस्तवाचली मी कारणे किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला त्यांचा अपराध क्षमा केला पूर्वत केले चिंचवण्याला जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून होते दोन कानोले ओतंडीचे ठेविलेले तेच समर्थ मागितले खाया चंदू मुकुंदासी चिंचोलीच्या माधवाला यमलोक दामून मुक्त केला शिष्य हा ते करिविला थाट वसंत पूजेचा कथा पंचमय अध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गुराख्यांनी पूजा केली गावाची मंडळी तेथे आली महाराजांशी घेऊन गेली पिंपळ गावा कारणी हे कळले बंकटलाला तो पिंपळ गावास गेला महाराजांशी आणण्याला परत शेगावा कारणे समर्थांशी आणले परत काही दिवस राहून तेथं पुन्हा गेल्या अकोलीत बस्करांशी तारवया कोरड्या ठंटीनं द्वेरीला जिवंत जरा फोडीला एका क्षणात आणला जला त्या कोरड्या विहिरी ठाई बस्करांची उडवली भ्रांती घेऊन आले तयाप्रती शेगावा सुकृमूर्ती ही कथा पंचमात षष्ट्याध्यायी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा मक्याचे गणसे खाण्याकरता नेले आपल्या मळ्यात गांधीला माशा उठल्या तिथं लोक होणे भयभीत पळू लागले असती सत्य जीवा आपला घेऊनी बाधा गांधीला माशाची महाराज न झाली साची घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची नरसिंगजीनी भेटण्याला स्वामी गेले अकोटाला जो नरसिंगजी होता भला शिष्य कोशता अलीचा काही दिवस राहिले अकोटा माझी भले नरसिंगजी सेतुकच केले बंधू आपला म्हणून चंद्रभागेच्या तिरी शिवरगामा भीतरी कृपा वज्रभूषणावरी केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत हे तर षष्ठामाची पूर्तता गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती बली हमेश होई बोल चाली त्यांचे समर्था बरोबर हरी पाटला सभे भले महाराज कुस्ती खेळले मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला उसाचा चमत्कार दावणी असाचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या बिक्या नामे दिला सुत खंडू करताजी पाटला प्रत अम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला ईसा कथा सप्तमध्येही कथन केले आहेत पाही निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळीची कथा आहे अष्टमात दुफळी पाटील देशमुखात अर्ज दिला सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलांच्या खंडोरी बालंटाले ते समर्थांनी नासिले निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कळविला सहज लिहिलेने समाचार कृष्णा माझी मळ्याशी महाराज राहिले चपरासी मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हरांच्या ब्रह्मागिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नेनचिंदती श्लोकाला रहस्यासह सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर न जाळे वैश्वानर केव्हाही खरा संताला कथा नवमाध्याला द्वाडगोडा शांत केला पुन नमस करण्याला दिली असे गांजाची दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्याशी बाळकृष्णाच्या घरा गेले बाळकृष्णाला गुण करविले समर्थांचे दर्शन संशयरहित केले म्हण तया रामदासाचे दशमाध्यायी सुरेख अमरावतीचे कथानक उपरती झाले परी देख तेथे बाळ भाऊला गणेशप्पा चंद्राबाई यांनी अर्पिली संसार पायी भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामीच्या गणेश दादा खापरड्याला शुभ आशीर्वाद दिला छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्यांची घेतली द्वाडगाई सुकलालाची अति गरीब केली साची दांभिक भक्ती गुढ्याची कशी ती कथन केली एकादशी अध्यायी कथन भास्करासी डसला स्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले जामसिंगाच्या विनंतीसी देऊन मानोड गावासी येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज निजधाम भास्कर गेला त्यांचा देह ठेविला द्वारकेश्वरा सानिध्य भला सतीबाईंचे शेजारी आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला
वाचविले गुणजवऱ्याला शृंग उडता विहिरीत, शेट बचुलालाची कथा द्वादशी येसाची, मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र निसला, पितांबर शिंपी कोंडिलाला, स्वईचे नियता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कुंडलीसी, बहिरामाच्या शीतासी, उठलेल्या आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कुंडलीत, तेथेच झाला समाधिस्थ, नवा मठ झाला स्थापित. शेगावी समर्थ इच्छेने विचार करून मानसी, बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. जामसिंगाने मुनगावाला नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. जामसिंगाने आपुली इष्टेत समर्थ अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची सेकृपे. कथा भाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्याचे भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थांनी निज कृपे. नर्मदेच्या स्थानास, सोमवती अमावस्यास, नौका फुटता चित्रास, हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिला सती साकल्ले. अध्याय तो 15वा, शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हटकरांच्या हस्ते बला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेच, येतेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी, पुंडलिकांजन गावासी, जाता निवारिले त्यासी, येऊनिया स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला जामसिंग हस्ते पाठविला, कौरांच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छळा तुकारामांचा कानामधून पडला साचा, या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस, विष्णुसांच्या घरात जाया मलकापुरास, समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून कटला भरला पोलिसांनी, केवळ अहंपणाने सत्पुरुषाशी त्रास द्यावा. महिताबशा साईला पाठवून दिले पंजाबला, हिंदू यमुनाविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावांच्या कांतीसी, भानामतीनं माणसाची, भेट गंगा भागीरथीसी झाली ग कोटी विहिरीत. कथा बाईजा माळिनीची, 18व्या माजीसाची, खबर डॉक्टरांच्या फोडाची, कथा यात ग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकाला, तेथे बापुणा काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवटे बहादूरचा वार करी, मरीने झाला आजारी, त्यास कटके माजारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला, दाहून त्याचा गलित केला, कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी, दिला कानित पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला, नागपुरासी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा कारणी. त्याच्या म्हणी ऐसा हेत, महाराज ठेवावे नागपुरात, परी हरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी. धारक आणल्यानाचे रंगणात, साधू आले भेटण्याप्रत, समर्थांशी शेगावात ऐसे आणि किती तरी. श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद झाला उभयांता ते. तेव्हा बाळभाऊला जो का होता संशयाला, तो समर्थांनी निवटिला करुणिया उपदेश. केले खळ्यांचे संरक्षण, गाढवाचे पासून, समर्था मारिता आले मरण, नारायणसी पाळपुरी. गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेशी दिदले, दर्शन निमुण कराला. तुकाराम आपुला, पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला, सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन, विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपदामासी, ऋषी पंचमीच्या पुण्यदिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माजी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार, त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजूनी दर्शन देते कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पूर्ण. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा, हा अवघ्यांचा लेखावा, तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार.
अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर कामकोटे न भूमीवर, धर्मशाळा चौफेर चौद बाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. उकाजींचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे, सांगवी गावचा बनाजी उमरावीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी लांडे गावचा गंगाराम, भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलांची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणाचा दत्तूलाल, त्याच गावीचा पेन्सिललाल, अंबरसिंग टाकळीचा, किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हस्तनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधली असती जहाजिरे. समाधीच्या चोपेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या, त्या बांधकामी जिरून केल्या. परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष, त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली ते का विबुध हो, बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणाशी न करता चोर रुपया मागे एकान, तैसीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी, जी येईल विकायासी पट्टी बसवली त्यावर. गाडी मागे अर्धाना हर्ष वाटे देताना, काकी समर्थाचरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वहंकार होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे चार सर्वसूत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेटजींनी. अनुष्ठान शतचंडीचे करणी अति अवघड साचे, अधिकन्यून ना खापायाचे जगदंबे कलिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थाचा, एकनिष्ठ पहिल्या पूर्णाहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला, लोक गेले घाबरून, म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विप्रत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी, भिवू नकोस मानसी, माझा तारिता पुण्यराशी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे, नका होऊ बावरे, पूर्णाहुतीचे काम सारे घ्यावेस शास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन हे होऊन देई कदा विघ्न, भक्तांचे करण्यास रक्षण मुळीच बसला येते तो. तेच पुढे सत्य झाले, व्याधीचे स्वरूप मावळले, एका बाईचे निमाले भूत शतचंडीचे या. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार, कस्तुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे, सापड गावीचा वामन श्यामरावाचा नंदन, यांनी एक यत्न केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्य कितीतरी झाली समर्थाच्या समोरी, खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी भाऊ. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवधेसेने घातली माळकंठी वराडाच्या, विपुल पिकणे टाकले काश्यपीने पहाबले, नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी दैना समर्थासी पाहविना, म्हणून घेतले आपणा कोंडुनी त्यांनी जलात. 30 फुटापर्यंत पाय आणला भरून, तेथेच काय जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते रागाला समर्थांते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी वराड व्हावया निर्धारी, ऐसे चिंतांत असल्या जरी या वराडे जनांच्या, तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्वत निष्ठा ठेवणी सुखालागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी अपेक्षा येईल वराडासी बिकट काळ, याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा, कृतकासी मुळी न घ्यावा ठावा आपल्या मानसी.
या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेरालं सत्य ते ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी, यांचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांताई तसाच्या त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वागिन गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोळले जाणं येऊन बसली तर ते ठाया. भक्ती सुचरित अंगणा अभक्ती ही वारांगणा तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाच सर्वत्र. सन्नतीला सोडू नका धर्मवासना टाकू नका शत्रू नामाना एकमेका तरीच शक्ती वाढेल. हेचे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस या वराड प्रांतात हे कधीच विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायाचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वाहा या अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर वाहव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे ध्रुवांकुर अर्थशब्दाचा साचार मोदक समजा विबुध हो. ती अर्पून गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोडं काही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी येते जो विश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र तो जो नियम वाचिल सत्य त्यांचे पूर्णतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा तोय निश्चिती महाराष्ट्र व्यातयावरती लहरी समजा विबुध हो. वाकल्प वृक्ष हे स्वामी चरित शाखा अध्याय तयाप्रत पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव संकटी त्याचा घेईल धाव रक्षण त्यांचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतले फळ देईल जाणी दृढंतर विश्वास असल्यामणी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन रोगी आरोग्य जाण स्वांती स्त्रीचे वांजपण पेटेल त्यांच्या वाचने. निपुत्रकासी होईल पुत्र निक पष्टी मिळेल मित्र चिंता न राहील मात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाचिवला अनुपम येईल भाग्य त्याला. श्री गजानन कृपेने गुरुपुष्प योगावरी जो यांचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या सुचिरभूत त्यांच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाना. कसल्याही असोत यातना ते त्यांच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदाई भूत लागण्यासाठी येत नाही किंचित तेथे ब्रह्मासंबंधाचा. ऐसे यांचे महत्व हे भाविकाला प्रचित कुटील दृष्ट दुर्जना प्रत यांचा अनुभव येणे नसे. माणसाची योजना राजहंसासाठी जाना तेचे हे संत सज्जना मानस स्वामी चरित्र. पूर्वकाळी ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामाचा होता चोका महार गोरा गोदला दामाजी. उंबरखेडे येनात सखाराम अमळ नेरात वा देव मामलेदार यशवंत वा हुमणा वा दिवानिक प्रभू देवीच या वराडात. गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही यत्न किंचित त्यांच्या यांच्या मधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकाप्रती अत्यंत सुद्या विप्रीती श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुमची इरजार जन्म मृत्यूची साचार होणी अहवाल पार दुस्तर भवा मधुनी. आता स्वामी द्यागना तुला यो माझी करुणा दस गुणूच्या यातना सकल निवारी कृपेने मी तुझा वालो बाट मार्ग दावी मला नीट दुर्वासनेचा येऊ वीट चिंता माझी दयाळा. अमरणवारी घडो संत चरणी प्रेम जडो अक्षयीचा वास घडो श्री गोंदीच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको अनुससाच्या समर्था दास गुणाचा अभिमान वाहवा मानसी. मी सकल संताचा चरण रज माझी राखा तुम्ही लाज हेची मागणी आहे आज पदर पसरुणी तुम्हा ते. जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी उदलो जाना हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहितो की. शेगावाचे मठात काही होते कागदपत्र ते रत्न साने मजप्रत आणून या दाखवले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा ना उपयोग केला म्हणून अधिकून आला मी नाही कारण. झाले असले अधिकून त्यांची समाज जाणून करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रथातिमानाम संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्षपदी पदेला.
हा ग्रंथ कळसा गेला. शेगावणा मेघरामी भला तो गजाननाने पूर्ण केला. प्रथम पहरी बुधवारी स्वस्ती श्रीदास गुण विरचित श्री गजानन विजय नाम ग्रंथ. नौका हो भाविका प्रत भवसिंधू तरावया शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21 अध्याये समाप्तम्. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. पारायण समाप्त. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.